गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंतया राघवाचा, या राघवाचा, या राघवाचा. गणपती बाप्पा मोरया. सर्व ईश्वर शक्तीचे मूळ म्हणजेच गणपती. 64 कला आणि 14 विद्यांचा जो अधिपती आहे, ज्याच्या उपासनेशिवाय कुठल्याही कार्याची सुरुवात होत नाही, अशा ओंकार स्वरूप गणेशाच्या आशीर्वादानं आपण आज दगडूशेठ हलवाई गणपतीचं महात्म्य जाणून घेणार आहोत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे नाव मुखात येताच नुसत्या महाराष्ट्रातल्याच नाही, तर संपूर्ण जगातल्या गणेश भक्तांचे हात भक्तिभावाने जोडले जातात. ओम गं गणपतये नमः. दरवर्षी थायलंडवरून बाप्पाच्या दर्शनाला येणारे गणेश भक्त गणपती बाप्पा पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या मध्यवस्तीत असलेली ही देखणी वास्तू पाहिली की डोळ्यांचं पारणं फिटतं. ओम नमस्तस्मै गणेशाय ओंकार ब्रह्मरूपिणे त्वदीय कृपया देव संभवे दिनमंगल. 100 किलो सोन्याच्या विविध दागिन्यांनी सजलेल्या या मूर्तीचा थाटही श्रीमंत नावाला साजेसा. त्वदीय कृपया देव. केवळ शास्त्राप्रमाणे आणि परंपरेनुसार ज्याची पूजा अर्चा होते. ज्याच्या रोषणाईनं डोळे दिपून जातात. उत्सवाला भाविकांची गर्दी जिथं ओसंडून वाहते, 20,000 महिला मिळून ऋषीपंचमीला अथर्वशीर्षाचं पठण करतात. विद्यार्थ्यांचं अथर्वशीर्ष पठणही मंत्रमुग्ध करणार. डोळे आणि कान तृप्त व्हावे असं हे भव्य दृश्य जिथं दिसतं, असा हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. नावात जरी श्रीमंती असली तरी जे वित्तवा विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे, या साने गुरुजींच्या विचारांच्या आधारस्तंभावर ही वाटचाल देवमंदिराबरोबर मानवसेवेच्या महामंदिराकडे अशीच अखंड सुरू आहे. सुवर्णयुग तरुण मंडळाच्या सोबतीनं 125 वर्षांची परंपरा आपल्या उदरात या गणपतीनं सामावली आहे. मूर्ती स्थापनेचा तेजस्वी इतिहास,
भक्तीची अगणित रूपे, सामाजिक जाणीवेचा ज्वलंत धुनी आणि झोकून देऊन काम करणाऱ्या निस्वार्थी कार्यकर्त्यांची फळी, अशा चहूबाजूनी आपण या प्रवासाची झलक पाहणार आहोत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असा व्यक्तीच्या नावानं ओळखला जाणारा गणपती विरळाच. यामागची कथा नेमकी काय हे आपण जाणून घेऊया. ओम नमः शिवाय. दगडूशेठ हलवाई त्या काळातील पुण्यातलं एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व होतं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पण अचानक त्या काळी पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलं आणि त्या साथीत दगडूशेठ हलवाई यांचा एकुलता एक मुलगा दगावला. पुत्रवियोगाने शोकाकुल झालेल्या दोघा पतीपत्नीला काय करावं काही सुचत नव्हतं. नेमकं तेव्हाच त्यांचे आध्यात्मिक गुरु म्हणजेच श्री माधवनाथ महाराज त्यांचं सांत्वन करायला त्यांच्या घरी आले होते. गुरुदेव दत्त. महाराजांनी त्यांना गणपती दत्तक घेण्याचा सल्ला दिला. वर हे देखील सांगितलं की या गणपतीची कीर्ती जगभरात पसरेल. दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई दुःखातून सावरले आणि त्यांनी श्री कुंभार यांच्याकडून अतिशय देखणी अशी चतुर्भुज मूर्ती तयार करून घेतली आणि भक्तिभावानं तिची स्थापनाही केली. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. माधवनाथ महाराजांचे शब्द खरे ठरले. दगडूशेठ हलवाईंनी स्थापन केलेल्या या गणपतीची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीप्रमाणे आज निव्वळ भारतीयच नाही तर देश विदेशातून आलेले परदेशी पाहुणे देखील या गणपतीची उपासना करतात. गणेश्वरं गजेश्वरं गणाधिपं गुणागरं गुणप्रियं गुणान्तकं गुणिस्तुतं गुणोत्कटं गणाग्रजं गणप्रथं गणाग्रणी गुणेश
गणेश्वरम गणाग्रजं गणप्रथम इसवी सन 1893 भारत इंग्रजांच्या गुलामीतून जात होता. या जुलमी राजवटी विरोधात तेव्हा एक कणखर आणि करारी व्यक्ती त्यांच्या विरोधात लढा देत होती. इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा आपल्या केसरी ज्वालेने सामना करत होती. त्या ज्वालेचं नाव होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. नरवीर रुद्र तू स्वातंत्र्याचा ध्यास, तू लोकशाहीचा समतेचा विश्वास. चल उठ सिद्ध हो निर्धाराने देशाच्या रक्षणा. मराठी मना झेप घे पुन्हा. लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र येता यावं म्हणून सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची हाक दिली. पण तो उत्सव कुठल्या देवतेचा करावा हा प्रश्न जेव्हा टिळकांच्या मनात आला तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर मूर्ती उभी राहिली ती साक्षात गणरायाची. कारण गणपती सर्वगुण संपन्न आहे. तो आशीर्वादही देतो आणि जे माजले मातले अशा दुष्टांचा संहारही करतो. म्हणूनच सार्वजनिक उत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा, गणेशोत्सव साजरा करण्याचा लोकमान्य टिळकांनी निर्धार केला. आणि 1893च्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या उत्सवाला सुरुवात झाली. अनंत चतुर्दशी पर्यंत चाललेला हा उत्सव खूपच धूमधडाक्यात साजरा केला गेला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. एकोणीसशे 43 साली दगडूशेठ हलवाई गणपती गणेशोत्सव नेहमीच्या उत्साहात इंग्रजांच्या नाकावर टिचून साजरा होत होता. हे वर्ष मंडळासाठी महत्वाचं होतं कारण गणपती स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली होती. पण उत्सव साजरा करण्याचं जरी धार्मिक स्वातंत्र्य मिळालं असलं तरी संपूर्ण देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीमधून जात होता. कुठे सामान्य माणूस त्यांच्या अत्याचाराला बळी पडत होता तर कुठे क्रांतिकारकांना फासावर चढवलं जात होतं. याचे पडसाद संपूर्ण देशात उमटत होते. तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना सोबत घेऊन रात्रीच्या अंधारात क्रांतीच्या मशाली हातात घेऊन गणपतीला एक नवस केला. हे गणराया, आम्ही भक्तिभावाने तुझी पूजा अर्चना करतो. तुझ्या हातातील शस्त्रांचा देखील आम्ही आदर करतो. तुझ्या शस्त्रांची धार आता अधिक तीक्ष्ण होऊ दे. आमच्या भक्तीला यश दे गणराया. या जुलमी इंग्रजी सत्तेला आता उलथवून लाव. आम्हाला यश मिळू दे गणराया, आम्हाला यश मिळू दे. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे भारत, वंदे भारत, वंदे भारत. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. वंदे क्रांतिकारकांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश मिळालं. वंदे
असंख्य भारतीयांची प्रार्थना फळाला आली. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे. मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. कुणी अभिमानानं भारताचा तिरंगा फडकवला. 1968 साली अमृत महोत्सवी सोहळा तितक्याच दिमागदार आणि कल्पक पद्धतीने साजरा झाला. बाप्पाची नवीन मूर्ती करावी असं तात्यासाहेब गोडसेंच्या मनात आलं. पण ही महत्वाची कामगिरी करणार कोण असा प्रश्न उभा राहिला तेव्हा डॉक्टर बाळासाहेब परांजपे यांनी नागेश शिल्पी यांचं नाव सुचवलं. नागेश शिल्पी म्हणजे प्रसिद्ध शिल्पकार शंकरप्पा शिल्पी यांचे सुपुत्र. सर्वानुमते त्यांना मूर्ती बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. नागेश शिल्पी यांनी आपल्या वडिलांच्या सल्ल्यानुसार मूर्तीच्या उदरात सिद्धयंत्र बसवण्याची तयारी दाखवली. नमो रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः श्रीवरदमूर्तये नमः श्रीवरदमूर्तये. सिद्धयंत्रामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीची कीर्ती जागृत गणेशस्थान म्हणून सगळीकडे पसरली. हे खरं आहे की दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रसिद्धी आज संपूर्ण जगात पसरली. पण हे नुसतं भक्तीच्या जोरावर घडलेलं नाही, तर सुवर्णयुग तरुण मंडळ आणि तात्या गोडसे यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या साथीने सतत पेटती ठेवलेली समाजकार्याची ज्योतही याला कारणीभूत आहे. पुणे हे गणपतीचं गाव आहे. पुण्यामध्ये सुरुवात झाली गणेश उत्सवाची. लोकमान्य टिळकांनी 5 गणपती बसवले 1893 साली पुणे शहरामध्ये. तिथून सुरुवात झाली. गणपती उत्सव संपला 7 दिवसाच्या त्या काळामध्ये त्यांनी एक अग्रलेख लिहिला आणि लोकांना आव्हान केलं. आज 5 गणपती बसले, लोकांनी 25 बसवावेत पुढच्या वर्षी, आणि खरोखर बसले. आज 40,000 गणपती मंडळ आणि 450 कोटी रुपये वर्गणीच्या निमित्तानं आज लोकांच्या खिशातनं गोळा केले जातात. हा समाजाचा पैसा आहे. देव कार्य करताना समाज कार्य हे केलं गेलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. देव मंदिर आपण उभारू शकतो, पण देव मंदिराबरोबर मानव सेवेचं महामंदिर उभारण्याचं काम कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलं पाहिजे. आणि या समाजकार्यात तात्यांना मोलाची साथ लाभली ती दिगंबर रासने, ॲडव्होकेट शंकरराव सूर्यवंशी व काशीनाथ रासने यांची. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. भाविकांच्या दानातून एकीकडे गणपतीची श्रीमंती वाढत होती. गणपतीचं तेजस्वी रूप असंख्य दिव्यांच्या तेजातून आणखीन उजळून निघत होतं. पण दिव्याखाली अंधार या म्हणीनुसार आजूबाजूच्या वस्तीत कित्येक अनाथ मुलं गरिबीच्या अंधारात चाचपडत होती. देवदासींची अनाथ मुलं. देवदासी प्रथा म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लागलेला कलंक. ह्या प्रथेमुळे महाराष्ट्रातल्या कित्येक स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. कैक स्त्रिया या निष्ठुर प्रथेमुळे वेश्या व्यवसायाकडे ढकलल्या गेल्या. त्यातूनच बुधवार पेठेतील शरीराची बाजारपेठ उदयाला आली. कित्येक बायका शरीर विक्री करता करता आरशात आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याच्या स्वप्नांना तडा जाताना पाहत होत्या. स्वतःचं लाजीरवाणं जगणं झाकता झाकता नकळत आपल्या मुलांना उघड्यावर टाकत होत्या. पुत्र पौत्रां धनं देहि सर्वान् कामाश्च देहि मे. आपल्यासारखं आयुष्य मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मनोमन बाप्पाकडे प्रार्थना करत होत्या.
गणपतये नमः. तात्या गोडसेंना ह्याच गोष्टीची खंत वाटत होती. त्यांनी सुवर्णयुग मंडळातल्या मावळ्यांना सोबत घेऊन हा अंधार नष्ट करण्याचा पण केला आणि बाल संगोपन केंद्राची सुरुवात केली, जिथे निराधार पददलित मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या राहण्याची, जेवणाची, शिक्षणाची आणि आरोग्याची जबाबदारी ट्रस्टने उचलली. ह्या बालसंगोपन केंद्रातून बाहेर पडलेली आणि बाहेरच्या जगात सन्मानानं वावरणारी मुलं आजही आपल्या यशाचं श्रेय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला देतात. जय गणेश. माझं नाव शमशुद्दीन साबीर अभिषेक. मी मुंबई येथील कामाठीपुरा भागात राहत होतो. 1992 साली मी बालसंगोपन केंद्र कोंढवा येथे राहायला आलो. 2009 सालापर्यंत मी तिथे होतो. ह्या दिवसांमध्ये म्हणजे ह्या वर्षांमध्ये माझं ग्रॅज्युएशन तिथे पूर्ण झालं. शिक्षणाचा खर्च आपल्या बालसंगोपन केंद्राने उचलला आणि गणपतीची पूजा अर्चा असू शकते, अभिषेक असू शकतो, गुरुजींच्या हाताखालचे 10 दिवस असू शकतात. तर मी डेली त्यांच्याबरोबरीनं हे करत होतो. मी एक मुस्लिम असूनही या गणेश उत्सवांमध्ये आणि इतर दिवसांमध्ये पूजा अर्चा अभिषेक वगैरे मीही करत होतो. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाला बालसंगोपन केंद्राकडून खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. शिका म्हणते कोण? गणपती बाप्पा. शिका म्हणते कोण? गणपती बाप्पा. दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या या कार्याच्या साक्षीदार आहेत अनाथांची आई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ. जेव्हा त्यांनी समाजकार्यासाठी स्वतःला झोकून द्यायचं ठरवलं, तेव्हा त्यांच्यासमोर प्रश्न होता, आपल्या पोटच्या मुलीचं काय करायचं. तेव्हा त्यांनी दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडे मदतीची याचना केली. त्यांच्या कार्यात अडचण येऊ नये आणि मुलीचं नीट संगोपन व्हावं म्हणून ट्रस्टने त्यांच्या मुलीला सांभाळायचा निर्णय घेतला. नमस्कार, मी सौ सिंधुताई सपकाळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट. मी हा ट्रस्ट ओळखत नव्हते, मला गणपती माहिती नव्हता, मला पुणा पण माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस मी ठरवलं की माझ्या मुलीने पुण्यामध्ये राहावं, कोणीतरी तिचा सांभाळ करावा, कारण मला अनाथ लेकरांची आई व्हायचं होतं आणि माझी मुलगी माझ्याजवळ राहिली माझ्यातली आई चुकेल याची भीती होती. म्हणून मी ट्रस्ट शोधली, अध्यक्ष प्रतापराव गोडसेंना भेटले, माझी अडचण सांगितली की माझ्या मुलीचे मायबाप तुम्ही व्हा, मी जगाची मायबाप होईल, ज्यांना कोणी नाही त्यांची आई बनेल. त्यांनी माझ्या मुलीला घेतलं, सांभाळलं. 12वीपर्यंत सेवा सदन, BA पर्यंत गरवारे कॉलेज आणि डबल ग्रॅज्युएशन करून मुलगी माझ्या ताब्यात दिली त्यांनी परत. म्हणून एक लक्षात घ्या, जर एक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मला सापडली नसते, या ट्रस्टपर्यंत मी पोचले नसते, माझी मुलगी डबल ग्रॅज्युएशन होऊ शकली नसते, मी हजारो लेकरांची माय होऊ शकले नसते, 282 जवळची सासू, 49 सुनांची सासू, 250 गायीची आई, हे जी मी झाले ना, ती फक्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने आधार दिला म्हणून, माझ्या मुलीला अगदी मायबापासारखं प्रेम दिलं म्हणून, एका सिंधुताई सपकाळच्या बाळाला त्यांनी सांभाळलं म्हणून हजारो लेकरं सांभाळण्याचं सामर्थ्य मला मिळालं. हे जे सगळं वैभव आहे हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमुळे आहे. त्यामुळे या ट्रस्टला मी धन्यवाद देते. आजही ही जगतमाता दगडूशेठ हलवाई गणपतीचे आणि त्यांच्या कार्यकारिणी मंडळाचे मनापासून आभार मानते. हळूहळू पुणे शहर बदलत होतं. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने तरुण पिढीला आपल्या वृद्ध मातापित्यांकडे पाहायला वेळ नव्हता. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, वाढवलं, त्यांना अडचण समजून दूर लोटलं जात होतं. ज्यांनी हात धरून चालायला, बोलायला, लिहायला शिकवलं, ते असहाय्य होताच त्यांची साथ अर्धवट सोडून दिली जात होती. मग अशा या वृद्धांना कोणाचा आधार होता? असे कित्येक केविलवाणे आणि असहाय्य वृद्ध ह्या मंदिराच्या भोवती वावरत होते. भक्तीत मन रमवत होते.
पण त्यांच्या मनात दडलेली सल कुणाच्या लक्षात येणार? त्यांच्या एकटेपणाला, आजारपणाला कोण साथ देणार? जीवाच्या आकांताने ते हा प्रश्न आपल्या लेकरांऐवजी बाप्पाला विचारत होते. अखेर बाप्पानं त्यांची हाक ऐकली. दगडूशेठ हलवाई ट्रस्टनं त्यांच्यासाठी पिताश्री वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाला पिताश्री वृद्धाश्रमातर्फे खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. ओ नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्यात्मरूपा देवा तूची गणेश. दगडूशेठ हलवाई गणपतीचा माझा ऋणानुबंध असेल मला माहिती नाही, पण गेली 34 वर्ष मी हा कार्यक्रम करतोय आणि माझा अनुभव असा आहे की 34 वर्षात एकही दिवसाचा कार्यक्रमाचा खंड पडला नाही. हा कृपादान करणारा गणपती आहे. आमच्यावर कृपा झाली म्हणून 34 वर्ष ही सेवा घडत आहे. त्यांचं कार्य मोठं आहे आणि अजून कार्य मोठं होईल, कारण इथली जी विश्वस्त मंडळी आहेत ती इतकी निष्ठावंत आहेत गणपतीशी, समाजाशी, आणि समाजाने दिलेली जी काही दान आहे ते इतका सदुपयोग करतात की माणसांना असंच वाटतं अजून द्यावं आणि हे कार्य अविरत अखंड चालू राहावं, चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत, एवढीच प्रार्थना करतो. एकीकडे दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवागणिक रोषणाईने उजळून निघत होता आणि दुसरीकडे ट्रस्टच्या कार्यकर्त्यांचं लक्ष अंधाराकडे होतं. ते आपल्या समाजकार्यातून त्या अंधाऱ्या भागात तेजाची आरती गाऊन एक एक भाग उजळून घेत होते. या प्रकाश पर्वाला अखेर 100 वर्ष पूर्ण झाली. दगडूशेठ हलवाई गणपतीचं 100वे वर्ष म्हणजे एक दिमाखदार आणि कायम आठवणीत राहणारा सोहळा. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. उत्सवाची प्रसिद्धी चोहीकडे पसरली होती आणि त्या प्रसिद्धीला साजेसा सोहळा करावा असं मंडळाच्या कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं. जागा कमी पडू नये म्हणून सारसबाग जवळील मैदानात भव्य मंडप उभारला गेला. त्या सोहळ्यात वादन आणि गायन क्षेत्रातल्या दिग्गजांना आपली कला पेश करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. गजानना गजानना गौरी नंदन गजानना. भूतो न भविष्यती असा सोहळा पार पडला. आजही त्या सोहळ्याची क्षणचित्र सोहळा अनुभवलेल्या भाविकांच्या डोळ्यात उमटतात. असं म्हणतात, अनाथांचा नाथ 28 युग विटेवर उभा राहून भक्तांचा कैवारी झाला. पण विरोधाभास बघा, ज्या विटेवर तो उभा राहतो त्या विटा बनवणाऱ्या कित्येक कामगारांना स्वतःच्या मालकीचं घर नाही. दुसऱ्याचं घर उभं करता करता ते स्वतः मात्र उघड्यावर आपला संसार थाटतात. झाडाच्या फांदीला चिंध्यांचा झुला बांधून आपल्या लेकरांना झोपवतात.
तिथंच विटांची चूल करून गरिबीच्या भाकऱ्या थापतात. हे वास्तव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी या वीटभट्टी कामगारांना मदतीचा हात दिला. त्यांनी स्वतःचं घर बांधावं म्हणून आर्थिक मदत केली. आज ह्या वस्तीतला प्रत्येक जण आपल्या हक्काच्या घरात राहून या गणपतीचे मनोमन आभार मानतोय. जय गणेशा. आम्ही वीटभट्टी कामगार होतो. आम्ही लोकांची घरं बांधित होतो. आमचा संसार उघड्यावर होतं. दगडूशेठ मंडळाने आमची दखल घेतली आणि आमची घरं उभा केली. उत्सवानं 100 पार केली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह तारुण्यानं सळसळत होता. आणि त्यातूनच मग खेळाचं महत्त्व तरुणाईपर्यंत पोहोचावं म्हणून देश आणि राज्य पातळीवरच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्या. त्यानिमित्तानं सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून कबड्डीशी नातं जोडलं गेलं ते कायमचं. आणि या नात्यावर सर्वप्रथम मोहर उमटली ती सुमती पुजारी या नावाची. सुमतीची आई लोकांना जेवणाचे डबे देऊन घर चालवायची. घरात कमावणारं दुसरं कोणी नाही. अशा परिस्थितीत सुमती सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबमध्ये कबड्डीच्या सरावासाठी दाखल झाली. आणि या खेळात ती इतकी तरबेज झाली की भारतीय कबड्डी संघाची ती कर्णधार झाली. सध्या ती खेळाच्या जोरावर मध्य रेल्वेत नोकरी करते. जय गणेश. मी सुमती पुजारी. या माझ्या कबड्डीच्या प्रवासात सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबमुळे भारतीय संघाचं कर्णधारपद मिळालं आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. भारताच्या विश्वकरंडक जिंकणाऱ्या संघात जिचा मोलाचा वाटा होता अशा दीपिका जोसेफचा पाया देखील याच क्लबच्या मैदानात रचला गेला. मैदानाजवळ असणाऱ्या झोपडपट्टीत दीपिका राहायची, जिथे जगण्यासाठी रोजचीच लढाई, पाण्यासाठी, खाण्यासाठी, तिथे भविष्याची स्वप्न आपल्या पायाखाली तुडवत, तिथल्या गटारावरून चालताना, गल्ली बोळातून वावरताना तिने कैक कसरती केल्या असतील. पण तिच्या पावलांना दिशा मिळाली ती सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबमुळे. जय गणेश. मी दीपिका, भारतीय संघाची उपकर्णधार आणि विक्रीकर विभागात मी असिस्टंट कमिशनर म्हणून कार्यरत आहे गेली 3 वर्ष. म्हणजे 2012 मध्ये हा पहिला महिलांचा वर्ल्ड कप झाला, त्याची मी उपकर्णधार झाले आणि त्याच्यावरती की आम्ही तो वर्ल्ड कप आपल्या देशात आम्ही घेऊन आलो, याचा आनंद नक्कीच आहे. चाळीतून ते असिस्टंट कमिशनर पर्यंत किंवा भारतीय उपकर्णधाराचा म्हणजे जो काही तो प्रवास आहे, मी सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबमुळे तो माझ्यासाठी सोपा झाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब कडून हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. जय गणेश. जय गणेश. पण हा प्रवास इथेच थांबला नाही, तर नवीन खेळाडूंना संधी मिळावी म्हणून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पुरुष गटात मुंबईच्या एअर इंडिया संघाने तर महिलांच्या गटात सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावलं. तसेच अखिल भारतीय हिंदकेसरी स्पर्धेचंही आयोजन केलं होतं. या अखिल भारतीय हिंदकेसरी स्पर्धेत दिल्लीचे सुमित कुमार विजयी झाले. दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाने अगदी सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यालाच प्राधान्य दिलं आणि एक प्रकारे विश्वभरातील गणपत्यांसाठी, गणेश भक्तांसाठी सगुणातील ईश्वराची सेवा कशी करावी त्याचा आदर्श वस्तुपाठ देत आहे. जय गणेश. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सामाजिक कार्याच्या महायज्ञात आणखी एका महाकार्याची भर पडली, ती पुरंदरातल्या पिंगोरी गावामुळे.
पिंगोरी गाव गेले कित्येक वर्ष दुष्काळाच्या छायेत वावरत होतं. पावसाच्या अभावी तिथले गावकरी उदास होते. कुणी गाव सोडून जात होतं, तर कुणी पाऊस पडेल या आशेनं आभाळाकडे डोळे लावून वाट पाहत होतं. धरणाला लागून असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावात 40 वर्ष शासन निधी अभावी धरणातील गाळ न काढल्यामुळे पाण्यापासून हे गाव वंचित होतं. पावसाची आणि पाण्याची वाट पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यातील आसव देखील आटली होती. गावाची ही भीषण अवस्था श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमधल्या संवेदनशील लोकांच्या कानावर आली. त्यांनी शासन निधीची वाट न पाहता ट्रस्टमधल्या निधीतून धरणातील गाळ काढण्याचा निर्धार केला. गावातल्या लोकांना सोबत घेऊन 40 वर्षापासून रुतलेला गाळ काढण्यात यश आलं. एकीकडे गाळ उपसण्याचं काम जोशात सुरू होतं, तर दुसरीकडे गणपती उत्सवात बाप्पाची आराधना नेहमीच्या उत्साहात आणि श्रद्धेनं चालली होती. आणि काय आश्चर्य, ज्या गावानं इतकी वर्ष पाऊस कसा असतो ते पाहिलं देखील नव्हतं, त्या गावात चमत्कार झाला. गणेश चतुर्थीला सुरू झालेला पाऊस अनंत चतुर्दशीपर्यंत धोधो पडत होता आणि धरण दुथडी भरून वाहू लागलं. गावकरी आणि मंडळाच्या प्रार्थनेला आणि मेहनतीला यश आलं आणि पिंगोरीचं रूप पालटलं. जय गणेश जलसागरामुळे त्या गावावरचा दुष्काळग्रस्त हा शिक्का कायमचा पुसला गेला. तात्यासाहेब गोडसे यांच्या विचारातून आणि संपूर्ण ट्रस्ट विश्वस्त मंडळ यांनी या ठिकाणी पिंगोरीमध्ये जे काम केलं, त्यामुळं पिंगोरी तील सर्व ग्रामस्थांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि सर्व पिंगोरी ग्रामस्थ त्यांच्या या ठिकाणी शतशः आभारी आहेत. दगडूशेठ गणपती मंडळाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा. गणपती ही जरी बुद्धीची देवता असली तरी स्वसंरक्षणासाठी त्याच्या हातात शस्त्र असतं हे विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच सीमेवर शत्रूशी लढताना वीरमरण आलेल्या जवानांच्या पत्नीचा योग्य तो सन्मान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मार्फत नेहमीच करण्यात येतो. हा सत्कार म्हणजे मराठा पलटणचाच नव्हे, एंटायर इंडियन आर्म फोर्सेसचा सत्कार केला आहे. फक्त दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हेच एक अभिनव उपक्रम करत आहे. सर्व भारतीय सेनेतील सर्व जवान, JCOs, ऑफिसर्स, त्यांचा परिवार, वीर माता, वीर पत्नी, वीर भगिनी यांच्यातर्फे शतशः धन्यवाद आणि फौजींतर्फे ग्रँड सॅल्यूट टू द दगडूशेठ हलवाई ट्रस्ट. एकशे 25 वीरमाता आणि वीरपत्नी यांचा 25,000 रोख रक्कम, साडी चोळी व मानपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. तसेच नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरपत्नीचा मानपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. मंदिराची उंची जितकी वाढली त्याच्या कैकपटीनं या ट्रस्टचा मानवतेचा पसारा पसरला. निरक्षरांना शिक्षणाची वाट दाखवली, अनाथांना घर मिळवून दिलं. त्यातलंच एक मोठं काम म्हणजे पुण्यातलं ससून हॉस्पिटल. या हॉस्पिटलची अगदी वाईट अवस्था होती. जिथे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न होता तिथेच दुर्गंधी आणि अस्वच्छता होती. मग ट्रस्टमधल्या लोकांनी पुढाकार घेतला आणि आज हॉस्पिटलचा कायापालट झालाय. मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी हातामध्ये घेतला आणि रुग्णांच्या नातेवाईकांकरता विश्रामाची सोय असेल, महिलांचा वॉर्ड अद्ययावतीकरण करणं असेल किंवा एक अतिशय चांगलं किचन या ठिकाणी सेटअप करणं असेल, अशा तिन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून सामान्य रुग्णाला ज्याचा फायदा होईल अशा प्रकारचं एक उत्तम सामाजिक कार्य हे या ट्रस्टच्या माध्यमातून केलं आहे.
गणरायाच्या आशीर्वादानं आज तिथे लोकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. रुग्णांसाठी सुंदर, स्वच्छ आणि प्रशस्त दालनं, गरोदर महिलांसाठी विशेष वॉर्ड, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग, 5000 चौरस फूट किचन, एकाच वेळी खूप प्रमाणात जेवण बनवणारी यंत्रणा, अशा कित्येक सोयीसुविधांनी सजलेल्या ससून हॉस्पिटलचं रूप पालटलं आहे. मी डॉक्टर अजय साहेबराव चंदनवाले, ऑर्थोपेडिक सर्जन. सध्या मी BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट दर महिन्याला 25 ते 27 लाख रुग्णांवर खर्च करतात. आज 1200 रुग्णांना मोफत ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टतर्फे देण्यात येतं. अशा प्रकारे मध्यमवर्गीयांना जो ससून रुग्णालयाकडे आकर्षित करण्याचा जो आमचा प्रयत्न चाललेला आहे, यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा फार मोठा महत्त्वाचा वाटा आहे. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाला ससून परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा. श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या चरणी कुणीही नतमस्तक होतं. मग तो खेळाडू असो, कलाकार असो, सामाजिक कार्यकर्ता असो किंवा सामान्य माणूस असो. मोरया मोरया दगडूशेठ मोरया. मोरया दगडूशेठ मोरया. मोरया मोरया दगडूशेठ मोरया. मोरया दगडूशेठ मोरया. मोरया मोरया दगडूशेठ मोरया. पण अंधश्रद्धेला या देवस्थानात थारा नाही. जेव्हा संपूर्ण भारतात गणपती दूध पिऊ लागला अशी अफवा पसरली, तेव्हा तात्या गोडसेंनी लोकांच्या अंधश्रद्धेला खतपाणी मिळू नये यासाठी मंदिराचे दरवाजे बंद केले. सुवर्णयुग मंडळानं आणखी काही उपक्रमांचा संकल्प सोडलाय. त्यातले काही उपक्रम हे पूर्ण झालेत, तर काहींचा श्री गणेशा झालाय. कुष्ठरोग्यांसाठी औद्योगिक पुनर्वसन केंद्र, अंगणवाडीच्या मुलांसाठी ई-लर्निंगची व्यवस्था, आषाढी वारीच्या वारकरी लोकांना अन्नदान तर मंडळातर्फे केलं जातच, पण त्यांची पायपीट सुरळीत व्हावी म्हणून पुण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर 1.25 लाख झाडं लावून वसुंधरेला हिरव्या शालूत मढवले जाणार आहे. तसेच ट्रस्टच्या पुढाकारानं जय गणेश जलसंवर्धन अभियानांतर्गत पुणे शहर गणेशोत्सव मंडळे व ग्रीन थंब संस्थेच्या संयुक्त उपक्रमामुळे 22 किलोमीटर खडकवासला धरणातील गाळ काढण्यात आला. पुण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि जर ते सोडवायचं असेल तर आपल्याला जे आपलं धरण जे आहे त्याचं पुनरुज्जीवन करणं गरजेचं आहे. हा सुपीक गाळ गरजू शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला आणि अर्थातच पाणीसाठा वाढला आणि पुणेकरांना उपयोगी ठरला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बँकेची 1973 साली स्थापना झाली, जिच्या पुणे जिल्ह्यात 22 शाखा असून 19,000 सभासद आहेत आणि आज 1000 कोटींचा व्यवसाय करण्यात बँकेला यश मिळाले आहे. सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी, हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, करीती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे, तू बुद्धी दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे. त्या उत्साहात गणपतीचं स्वागत होतं, तितक्याच भव्य प्रमाणात गणपतीचा विसर्जन सोहळाही संपन्न होतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ही हाळी दे. गणेश भक्त कुठे भक्तिपूर्ण भावनेनं तर कुठे डोळ्यात अश्रू दाटलेल्या अवस्थेत आपल्या या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय.
ही भक्ती भावनेची ज्योत बाप्पाच्या रूपानं कृत्रिम तलावात विसर्जित होत असली तरी समाजकार्याची धुनी वर्षभर धगधगती राहते, कुठे खेळाच्या माध्यमातून तर कुठे शिक्षणाच्या माध्यमातून. जय गणेश ज्ञानवर्धन अभियानामार्फत पुणे शहरातील प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. यामध्ये ट्रस्टने पुणे शहरातल्या 55 मराठी माध्यमाच्या शाळांमधून सुमारे 550 विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक पालकत्व स्वीकारलंय. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्कार वर्ग सुद्धा घेतले जातात. समुपदेशनाद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील आणि वर्तनातील समस्या सोडवून आत्मविश्वास वाढविला जातो. विद्यार्थ्यांना विनामूल्य वैद्यकीय मदतही केली जाते. जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाद्वारे ज्ञानदानाची ही ज्योत अखंड तेवत आहे. आज या ट्रस्टच्या मदतीनं संतोष हुलावळे या गणेश भक्तानं यंत्रमानव बनवून जागतिक स्तरावर झेप घेतली आहे. रोबॉटिक्समध्ये जवळपास मी 9 वर्षापेक्षा जास्त रिसर्च केला. त्याच्यानंतर मला असं वाटलं की मला आता असं काहीतरी क्रिएट करावं लागेल जेणेकरून ते आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करू शकेल. तर मी बघितलं की जसं USA पेटमॅन आहे, जपानचा असिमो आहे, तसा इंडियाचाही एक असा ह्युमरॉइड रोबोट असावा की जो इंडियाला रिप्रेझेंट करेल. त्यामुळे मी हा रोबोट बनवला. ह्या रोबोटचे खूप ॲप्लिकेशन्स आहेत जिकडे हा यूज होऊ शकतो, जसं की डिफेन्स आहे, सिक्युरिटी आहे आणि रोबोट्स हे आपलं फ्युचर आहे. तर त्याच्यावर आता आपल्या देशालाही फोकस करण्याची खूप गरज आहे आणि आय थिंक त्याच्यामध्ये आपण बरीच प्रगती करू. असेच अगणित हुशार विद्यार्थी या शिक्षण संस्थेत विद्येची पूजा करतायत. कुणाच्या उरात डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे तर कुणी इंजिनियर होण्याची जिद्द बाळगून आहे. मंडळाच्या देवमंदिरातील ही ज्ञानज्योत मानव सेवेच्या महामंदिराकडे झेप घेते आहे, जिच्या प्रकाशात उजळून निघेल उद्याची पिढी. ही भावी पिढी वसा घेईल समाजसेवेचा, भक्तिमार्गाचा, भव्य दिव्य उत्सवाचा. ही अगणित दिव्यांची रांगोळी कायमस्वरूपी कोरली जाईल देवाच्या गाभाऱ्यात आणि भक्तांच्या हृदयात. निराकार ओंकार निर्गुण रूप, निराकार ओंकार निर्गुण रूप, गणेशा तुझे रूप तेजस्वरूप, गणेशा तुझे रूप तेजस्वरूप, तुझ्या आरतीला नभी लक्षदीप, तुझ्या आरतीला नभी लक्षदीप, कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप, कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप. ओम गणपतये नमः. ओम नमस्तस्मै गणेशाय ओंकार ब्रह्मरूपिणे, त्वदीय कृपया देव संभवे दिनमङ्गलम्. ओम नमस्तस्मै गणेशाय ओंकार ब्रह्मरूपिणे, त्वदीय कृपया देव संभवे दिनमङ्गलम्. उत्तिष्ठोत्तिष्ठ हेरम्ब उत्तिष्ठ गणनायक, उत्तिष्ठ प्रथमाराध्य ब्रह्माण्डं मङ्गलं कुरु. उत्तिष्ठोत्तिष्ठ हेरम्ब उत्तिष्ठ गणनायक, उत्तिष्ठ प्रथमाराध्य ब्रह्माण्डं मङ्गलं